सुसज्ज रुग्णालयाला अपुऱ्या पदभरतीचा बसणार फटका. ठाणे जिल्हा प्रशासकीय रुग्णालयाची भव्य इमारत उभी राहिली असली तरी अपुऱ्या पदभरतीचा फटका आरोग्य यंत्रणेला बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रुग्णालयातील पदभरती एकाच वेळी व्हावी जेणेकरून जिल्ह्यातील रुग्णांना परिपूर्ण सेवा मिळावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. आमदार संजय केळकर यांनी सोमवारी जिल्हा शासकीय रुग्णालय म्हणजे सिव्हिल रुग्णालयाच्या इमारतीची पाहणी केली असता पाहणी दरम्यान स्थानिक नगरसेविका नम्रता कोळी, उषा वाघ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री केळकर यांनी परिपूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी डॉक्टर पवार यांना सूचना केल्या. पाहणीनंतर श्री केळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की इमारत भव्य आणि सुसज्ज झाली असली तरी ते सुरू होण्यास आणखी 6 महिने जाऊ शकतात. 900 रुग्णशय्या क्षमतेच्या या रुग्णालयात 2600 पदांची मंजुरी आहे, पण सध्या फक्त 1050 पदांचीच भरती होणार आहे. त्यामुळे आरोग्य क्षमतेच्या तुलनेत मनुष्यबळ कमी होणार असल्याने ठाणे जिल्ह्यातील रुग्णांना परिपूर्ण आरोग्य सेवा मिळणार नसल्याची शक्यता श्री केळकर यांनी व्यक्त केली. त्यामुळे मनुष्यबळाअभावी येथील रुग्णांना ठाण्याबाहेर जाण्याची पाळी येऊ नये असे मत त्यांनी व्यक्त केले. याबाबत आरोग्य संचालकांशी चर्चा झाली असून संपूर्ण 2600 पदांची भरती एकाच वेळी करण्यात यावी, तसेच भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी अशी मागणी केल्याचेही श्री केळकर यांनी सांगितले.